तुम्ही 285 मोजा ना. 255 अरे आहे. कधीतरी आकडे मोजताना आमच्याकडे काय खोक्यांचा हिशोब नसल्यामुळे बरं का 50 खोके 100 खोके हा हिशोब नाही. 85 85 85 आम्ही सांगितलं. त्यानुसार तुम्ही आता जरी मोजलं तरी 288 जागावर उमेदवार द्यावेच लागतील ना. याच्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये एवढं प्रश्नांचं असं काहूर बांधण्याचं कारण नाही कोणालाही. 288 जागा महाविकास आघाडी लढणारच आहे. साधारण काल आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय पवार साहेबांच्या समोर नानासाहेब पटोले असतील, मी असेल, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, आमचे अनिल देसाईजी सुद्धा होते सगळं पाहायला. तर पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की साधारण आता 85 जागांची आपली बोलणी नक्की झाली आहे ती तुम्ही जाहीर करा. उरलेल्या जागांवरती मित्रपक्ष किंवा इतर काही ठिकाणी चर्चा सुरू आहेत. त्या संध्याकाळपर्यंत निकाल घ्यावाच लागेल. आज बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. फार आता घोळ घालून चालणार नाही. शेवटच्या क्षणी सुद्धा काही मतदारसंघामध्ये अदलाबदल होऊ शकते आणि ती होणं गरजेचं असतं. ती सुद्धा होईल. त्यावर सुद्धा चर्चा सुरू आहेत. त्याच्यामुळे ती 85 तुमची बेरीज चुकली याच्यात कशाला जाताय तुम्ही. महाराष्ट्रामध्ये आम्ही 175 जागा जिंकू हीच आमची बेरीज आहे. बोला राऊतसाहेब, मित्रपक्ष जे अन्य पक्ष आहेत महाविकास आघाडी किती साधारण जागा त्यांना सुटू शकतात बघू ना. आता तुम्हाला त्यांना ते जेव्हा त्यांच्या भागात उमेदवारी अर्ज भरायला जातील तेव्हा तुम्हाला कळेल की कुठल्या आणि किती जागा सुटल्या. म्हणजे काल अशा 2 जागा होत्या. प्रिंटिंग मिस्टेक कदाचित असू शकते, पण सांगोल्याची जागा असेल किंवा पारंड्याची जागा असेल तिथे उमेदवार जाहीर या जागांवर चर्चा सुरू आहे. या जागा तशा तुम्ही म्हणाल. आता असं की सांगोला तुम्हाला शंका काय. सांगोल्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे ना. परंडामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेना जिंकून आली आहे 2019च्या निवडणुकीत. त्या जागांवर चर्चा सुरू असेल पडद्यामागे. बघा इथे सीट टू सीट चर्चा मीडियात चर्चा होत नाही. 288 जागा जर तुम्ही प्रश्न विचाराल तुम्ही तर प्रत्येक सीटवरती इथे कशी काय चर्चा करणार. हे शक्य आहे का. पण रावसाहेब काल तुम्ही म्हणालेलं की आम्ही जागांची सेंचुरी हो मग मारू पण 85 जागा अजून हो असं आहे की अजून काही ओव्हर शिल्लक आहेत नाही खेळायच्या. 85 पर्यंत आम्ही आलोय. सेंचुरीला 15 पाहिजेत ना. आणि अजून जवळजवळ 25 ओव्हर खेळायचे शिल्लक आहेत. 2 षटकार मारले हा आणि एक तर सेंचुरी होईल ना. ही मुंबई क्रिकेटची पंढरी आहे हे लक्षात आहे ना. इथे वानखेडेवरती मुंबईत कोण कधी सेंचुरी मारेल सांगता येत नाही. कसंही म्हटलं जाते की काँग्रेस आणि शिवसेना युतीमध्ये वाद अजिबात वाद नाही. काँग्रेस आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष यांच्यामध्ये अजिबात वाद नाही. मग महायुतीचे 3 घटक पक्ष का रोज जिलेब्या खायला बसतात का सकाळी सागर बंगल्यावर. काय सांगा ना. मग आघाडीमध्ये महायुतीमध्ये 3 प्रमुख पक्ष असल्यावर प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची ताकद असते आणि ती जागा आम्हाला मिळावी यासाठी शेवटपर्यंत तिथे आपापल्या भूमिका लोक मांडत असतात. याचा अर्थ टोकाचे मतभेद आहेत भेद आहेत असं कधी होत नाही. म्हटलं जातं की रोज संध्याकाळी असं म्हटलं जातं की आज पत्रकार परिषद होईल. काल झाली ना. अहो काल झाली ना. काल आपण होतात. फायनल काही जे महाराष्ट्र फायनल म्हणजे काय असतं. जो अंतिम फॉर्म्युला बघायचा तो 29 तारखेपर्यंत तरी कळेल. कोणाचा अंतिम फॉर्म्युला महाराष्ट्रात झालाय का आता या क्षणी. दोन्ही बाजूला आघाड्याच आहेत ना. आघाड्या दोन्ही बाजूला आहेत ना. मग 3 आघाड्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. एक काहीतरी 3री का 4थी का 5वी आघाडी पण होते. तिथे सुद्धा जागा वाटप सुरळीत पार पडणार नाही काही नसलं तरी. श्रीगोंद्यातली जी एक जागा आहे ज्यात साजन पाचपुतेंसाठी युबीटी आग्रही होती, राहुल जगतापांसाठी पवार गट आग्रही होता आणि आता जागा दुसऱ्याच व्यक्तीला दिली गेली. हा पक्षाचा प्रश्न आहे. स्वतः राहुल जगताप यांनी बघा कोण काय आरोप करते. आता असं आहे की आता बेलापूरमध्ये संदीप नाईक 1 तासापूर्वी आले आणि त्यांना उमेदवारी दिली की नाही.
त्यांच्यावरती आरोप करून चालतील का त्यांच्या वरिष्ठांवरती? जागा कशी दिली का विकली, हा पक्षाचा प्रश्न आहे, कोणाला जागा द्यायची. आता इथे सिंदखेड्यामध्ये राजेंद्र शिंगणे 10 तासापूर्वी आले आणि उमेदवारी दिली ना, मग आरोप करायचे. स्वतः नगर जिल्ह्यामध्ये विद्यमान खासदार निलेश लंके कालपर्यंत दुसऱ्या पक्षात होते, आज आले पवार साहेबांच्या पक्षात खासदार झाले. जिंकण्याची क्षमता हे गृहीत धरून उमेदवारी दिल्या जातात. आता ज्याला तिकीट नाकारलं जातं 3 पक्षामध्ये ते आरोप करणार, पण शक्यतो संयमानं बोललं पाहिजे. श्रीगोंद्याचा विषय हा संपलेला आहे. मला ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्याच्याविषयी मला अति वेदना आहेत, कारण कार्यकर्ते 5 वर्ष काम करतात, अनेक गोष्टी करत असतात आणि मग स्पर्धेमध्ये कधीतरी ते मागे पडतात. हे दुर्दैव असतं. याचा अर्थ त्या कार्यकर्त्याचं महत्त्व कमी झालं असं मानत नाही. जसं आपण राहुल जगतापांचं नाव घेतो, हे चांगले कार्यकर्ते आहेत, पवार साहेबांबरोबर त्यांनी निष्ठेने काम केलं, पण दुर्दैवानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही, म्हणून मी त्यांच्यावर टीका करणार नाही कोणत्याही प्रकारची. नक्कीच आम्ही त्याची अशा अनेक मतदारसंघामध्ये अशा ज्या उमेदवारांना डावलण्यात गेले किंवा उमेदवारी मिळू शकली नाही, ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, सरकार आल्यावर त्यांची भरपाई केली जाईल. साधारणतः मीडियामध्ये त्या पद्धतीची येते करेक्ट करावी की 12 जागा विदर्भातल्या आहेत, त्यावर अजून एकमत नाहीये, त्यावर चर्चा सुरू आहे, आणि 3 जागा मुंबईतल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे का? नाही. मला असं वाटतं की जवळजवळ एखाद दुसरा अपवाद वगळता काही ठिकाणी आता फक्त जागांचे बदल होऊ शकतात आपापसात. काही ठिकाणी अचानक उमेदवार बदलावे लागतात नवीन माहिती आल्यामुळे. याच्या पलीकडे फार काही घडेल असं मला वाटत नाही, कारण कालपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आणि आज सगळ्यांचाच मुहूर्त आहे महाराष्ट्रामध्ये. आज सगळ्यांचाच मुहूर्त आहे. आणि तर आकड्यावरती न जाता मेरिटवरती आम्ही संपर्क 105 जागा. वडेट्टीवार हे खूप हुशार विद्वान गृहस्थ आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. अनेक काळ त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे. आता काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. मेरिटवरती बोलतायत, त्यांचं स्वागत आहे. राहुल साहेब, महाराष्ट्रातली जी एक हाय प्रोफाईल लढत आहे माहीम मतदारसंघ, त्यात अमित ठाकरे आहेत आणि दोन्ही शिवसेनेनं उमेदवार दिले. काल अमित ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता लोकसभेत मोदींना पाठिंबा, यापूर्वी 2019ला आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा, म्हणजे उमेदवार न देता पाठिंबा. आम्ही कुठल्याही उपकारांच्या परतफेडीच्या अनुषंगाने कधी मदतीची अपेक्षा करत नाही असं त्यांनी म्हटलं. आम्ही लढायला सज्ज आहोत. निवडणुकीत लढावंच लागतं. निवडणूक हे युद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक एका महायुद्धासारखी लढली जाईल. फक्त या राज्याची जनता एवढंच बघेल, महाराष्ट्र द्रोह्यांना कोण मदत करते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. कालपर्यंत जे अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्रात पाय देऊ ठेवू नका अशा गर्जना करत होते, ते अप्रत्यक्षपणे मोदी आणि शहांना हा महाराष्ट्र गिळता यावा यासाठी मदत तर करत नाहीत ना. हे या राज्याची जनता यावेळेला काळजीपूर्वक पाहणार आहे. शिवसेना हा असा पक्ष आहे ज्याने कधीही महाराष्ट्र द्रोह्यांशी हात मिळवणी केली नाही. छातीवर वार झेलले महाराष्ट्रासाठी, लढत राहिली, यापुढे लढत राहील. या लढाईत जे आमच्याबरोबर येतील ते महाराष्ट्राचे, आणि जे आमच्याबरोबर येणार नाहीत ते महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत करत होते निर्णायक क्षणी, याची नोंद या राज्याच्या इतिहासात होईल. राहुल साहेब, आज आदित्य ठाकरे अर्ज भरत आहेत. 2019च्या तुलनेनं ही लढाई तशी सोपी नाही, कारण 2019ला अनेक राजकीय लोकांना आपल्या पक्षात घेतलं गेलं, अनेक पद्धतीनं व्यूहरचना आखली गेली. यावेळेस थेट लढत आहे. वरळी मनसेचाही उमेदवार आहे, शिंदे शिवसेनाही उमेदवार देण्याच्या, म्हणजे महायुतीही उमेदवार देण्याच्या. मी एवढंच म्हणालो की या निवडणुकीमध्ये शिवसेना, मशाल म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष हा महाराष्ट्राच्या हितासाठी उभा आहे. आम्ही उभे नसून महाराष्ट्र उभा आहे निवडणुकीला, असं आम्ही मानतो. आणि आमच्या विरुद्ध जे उभे आहेत
ते दिल्लीची चाकरी करणारे लोक आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काही घेणं देणं पडलेलं नाही. खरं म्हणजे यावेळेला महाराष्ट्रानं एक व्हायला हवं होतं, तरच हे महाराष्ट्राचं दिल्लीचं सुलतानी संकट आपण रोखू शकू. पण दुर्दैवानं अनेकांना दिल्लीश्वराने विकत घेऊन निवडणुकीत उभं केलेलं आहे. शिवडीमध्ये काय करणार आहात? कारण अजूनही उमेदवार दिला नाही. एक्झिस्टिंग सगळ्या आमदारांना उमेदवारी दिली जाईल असं एक चित्र होतं, पण अजूनही अजय चौधरी यांची उमेदवारी जाहीर अजय झाली नाही. चौधरी हे पक्षाचे नेते आहेत. अजय चौधरी गेले 10 वर्षापेक्षा जास्त काळ आमदार आहेत. वरिष्ठ आमचे सहकारी आहेत. परळ हा शिवसेनेचा किंवा शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तेव्हा तिथे काय होईल ही कोणी चिंता करू नये. हो गया, बोलिए. कल आप लोगों ने फॉर्मूला का ऐलान किया, मुख्य तौर पर तो थोड़ा कंफ्यूजन ये है कि अब तक आप लोग की लिस्ट आई नहीं है, तो क्या कब तक expect देखिए, कर रहे हो? शिवसेना ऑफिशियली की भी लिस्ट जारी नहीं करेगी. कल ट्विटर पर एक लिस्ट आई है, उसमें बहुत करेक्शंस है, वो करना पड़ेगा, वो आज हो जाएगा. लेकिन 3 पार्टी के लगभग 85 जो क्षेत्र है उस बारे में हमारा एक मत हुआ है. और बाकी के जो बचे हैं विधानसभा, उसके ऊपर अब शाम तक पूरा निर्णय हो जाएगा. हमारे कोई छोटे छोटे दल है, हमारे मित्र है, उनको भी सीटें देनी पड़ेगी. उस बारे में भी चर्चा हो रही है. कल ऐसी भी अखबारों ने कुछ रिपोर्ट किया है कि लगभग ये बाल विकास आघाड़ी टूटते रहेगी. नहीं। पवार साहब के इंटरवेंशन के बाद मामला थोड़ा ठीक हुआ है. क्या जानकारी आप लोग की कल बैठक में हुई? क्या ऐसी अफवाहें उड़ती रहती है, ये हवाबाजी पतंगबाजी चलती रहती है. जरूर कल हम पवार साहब के सामने बैठे थे. पवार साहब ने हमें गाइड किया, उद्धव ठाकरे साहब ने भी फोन पर गाइड किया. और हमें चाहते हैं कि किसी भी रोक टोक के बिना ये चुनाव हो जाए. हमारी जो एकता है वो लोगों के सामने आए. मसला सीटों का नहीं है, जो जीतेगा उसको सीट है. कौन कितनी सीटें लड़ रही है ये फॉर्मूला नहीं है. फॉर्मूले की बात मत करिए आप. और हो जाएगा शाम तक, कोई चिंता की बात नहीं. लेकिन कैसे तय कर रहे हैं, कौन जीते रहे, कैसे कर रहे हम बैठकर तय करते हैं. हैं? क्या निकट लगाए जा रहे हैं? क्योंकि अब तो वो हमारा निकष हमारे पास रहेगा ना. हम कर लेंगे. हमें मालूम है, हमें 50 साल से चुनाव लड़ रहे हैं हम लोग, हमको पता है. आपने एक बीच में स्टेटमेंट दिया था कि लगभग सेंचुरी इस बार शिवसेना सीटों के बंटवारे के मामले में मारेगी. वैसे स्थिति दिख नहीं रही. देखो, सेंचुरी के नजदीक हम आए हैं. अब 2-4 सिक्सर मार देंगे, सेंचुरी हो जाएगी ना. 85 तक पहुंच गए ना. और अभी तक खेल रुका नहीं है, मैच खत्म नहीं हुए हैं, और एक दिन है मैच. तो जो बचे हुए रन्स है वो निकाल देंगे हम. सर, 2019 में जब आदित्य ठाकरे पहली बार चुनाव लड़े थे, उस वक्त राज ठाकरे ने उनकी पार्टी ने वहाँ कोई उम्मीदवार नहीं दिया था. इस बार उनकी पार्टी की तरफ से अमित ठाकरे को माही विधानसभा से टिकट दिया जा रहा है. आप लोग की तरफ से अमित उम्मीदवार ठाकरे दिया है. जी हमारा ही घर का बेटा है, और चुनाव लड़ने का सबको अधिकार है. चाहे पार्टी अलग हो, विचार अलग हो, लेकिन लोकतंत्र में आप चुनाव लड़ सकते हैं. चलिए, थैंक यू. सर, एक मराठी प्रश्न आहे की असं म्हटलं जातं की जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती इतका संघर्ष या काळात बघायला मिळाला. तर ज्यावेळेस निकाल लागतील त्यावेळेस मुख्यमंत्री पदावरून जो काही संघर्ष असेल त्यावर कल्पना न केलेली जाईल. असं काही कल्पनेचा विश्वास राहण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हे मी आता इथे ठासून सांगतो. उद्धव ठाकरे होतील. तुम्हाला 23 तारखेला सकाळी 11 वाजता मी सांगेन मुख्यमंत्री कोण होत आहे. पण होणार महाविकास आघाडीचाच. पण तो शिवसेना युनिटीचा असेल की आज सगळे अर्ज फॉर्म भरून जाऊ द्या. माघारीचा दिवस संपला की तुम्हाला मी सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.